आपल्या साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, मातृत्व हे प्रत्येक स्त्रीचं असं एक स्वप्न असतं जे तिच्या आयुष्याला पूर्णत्व देतं आणि अशाच नाजूक विषयाला हात घालणारा एक नवीन चित्रपट देवकी नावाचा येऊ घातलाय। आपल्याला माहितच आहे की मराठी चित्रपटांना एक वैभवशाली परंपरा आहे आणि तीच वैभवशाली परंपरा हा चित्रपट पुढे चालवेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही आज आमंत्रित केलंय देवकी चित्रपटातल्या 2 स्टार्सना। आणि हे स्टार्स नुसते आलेले नाहीयेत तर ते आपल्या बरोबर त्यांचा एक स्टार घेऊन आलेले आहेत। तर मी आता आमंत्रित करतो आजच्या पहिल्या लव्ह मॅरेज वाल्या जोडीला डॉक्टर गिरीश ओक आणि सौभाग्यवती पद्मश्री ओक। नमस्कार, या। माझी ओळख करून देतो, मी डॉक्टर गिरीश रत्नाकर ओक। जन्म माझा नागपूर येथे झाला 1960 साली। 1983 साली मी डिग्री घेतली BAMS ही। त्यानंतर 1 वर्षभर मी प्रॅक्टिस केली आणि नंतर कॉलेजच्या वयामध्ये नाटकाचं वेड लागलं होतं म्हणून मग 84 साली मी मुंबईत आलो व्यावसायिक नाटकात काम करण्यासाठी। त्यानंतर मी सिरियल्स केल्या, फिल्म्स केल्या आणि आजपर्यंत पोहोचलो आहे। अभिनंदन। मी पद्मश्री गिरीश ओक, BCom D.Pharm झाले आणि संस्कार वर्ग वगैरे घेते। सध्या गृहिणीची भूमिका करते। आमच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। या, बसा। आता आम्ही आमंत्रित करतो आजच्या पुढच्या जोडीला। आपली पुढची जोडी आहे अरेंज मॅरेज केलेली जोडी, सुप्रसिद्ध नट मिलिंद गवळी आणि सौभाग्यवती दीपा गवळी। या, नमस्कार। मी मिलिंद गवळी, MCom केलाय बॉम्बे युनिव्हर्सिटीमधनं। लाला लजपतराय कॉलेजला मुंबईत होतो। बरं। ऑल इंडिया रेडिओला ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं, रिझाईन केलं। सध्या ॲक्टर आहे। मराठी सिरियल्स आणि मराठी फिल्म्स, हिंदी सिरियल्स, मोठमोठ्या कलाकारांबरोबर मला काम करायला मिळालेलं आहे। अतुल साहेबांबरोबर एक मी मराठी सिनेमा केला, सून लाडकी सासरची, खूप चालला। डॉक्टरांबरोबर 4 प्रोजेक्ट्स केलेले आहेत। हा 5वा आहे। हा 5वा प्रोजेक्ट आहे। आपलं स्वागत। मी दीपा मिलिंद गवळी, BCom केलंय आणि आता हाऊसवाईफ आहे। हाऊसवाईफ आहे। आमच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। या, बसा। कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। तिथे तुम्हाला एक 5 चेहरे दिसत असतील आणि खाली एक बाण दिसत असेल, ते खुशी मीटर आहे। म्हणजे आपण येण्यामुळे आम्हाला केवढा आनंद झालेला आहे हे त्याच्यावरनं दिसतं आणि आता तो मॅक्सिममवर आहे। पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की यांनी त्यांच्याशी लग्न करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा ते डॉक्टर आहेत म्हणून लग्न केलं, ॲक्टर आहेत म्हणून लग्न केलं, का आवडले म्हणून लग्न केलं? आवडले म्हणून लग्न केलं, कारण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्याबरोबरच आम्ही लग्न करायचं ठरवलं। त्यामुळे ॲडमिशन घेतल्यावर अभ्यास करायचं वगैरे ठरवलं नाही, पहिलं लग्न करायचं? नाही, पण हातात डिग्री घ्यायची आणि मगच लग्न करायचं हेही ठरवलं। आणि त्यामुळे शिकत असताना काही डॉक्टर आहे होतोय, खूप लहान वयात ठरवलं त्यामुळे। बरं डॉक्टर, तुम्ही जेव्हा ठरवायची वेळ आली तेव्हा डॉक्टर सोडून आता नाही, बस झालं की अभिनयच करायचा, हे एका म्हणजे काळात ठरत गेलं? तो मोठा प्रोसेस होता का नाही पटकन हे साक्षात्कार झाला की नाही डॉक्टर ही आपलं काम नाही, अभिनय हेच आपलं काम आहे? नाही, प्रोसेस तो वर्षभराचा होता जवळपास। मी म्हटलं असं की 83 आय पास्ट आणि नंतर जे काय वर्षभर मी प्रॅक्टिस केली, त्या प्रॅक्टिसच्या दरम्यान मला असं वाटलं की तो जो त्याचा एक तोचतोपणा असतो ना, सकाळी 10 वाजता दवाखाना उघडणे, 1 वाजता बंद करणे, दुपारी घरी जाणे, झोपणे, संध्याकाळी दवाखाना उघडणे, परत बंद करणे, रविवारी बायकोला घेऊन पिक्चरला जाणे, त्याला एक अशी चाल लागते। म्हणजे त्या वृत्तीचा मी लहानपणापासून नव्हतो आणि मी त्याच्यात मग अनिच्छेने आणि जबरदस्तीने राहण्यापेक्षा म्हटलं दिस इज द राईट टाईम। आणि मी डिसिजन मात्र तू म्हणतोस तसं मी अगदी डायनिंग टेबलवर सगळ्यांसमोर एकदम एक दिवशी सांगितलं की मला इथं हे नाही करायचं आणि माझ्या सुदैवाने माझ्या आईवडिलांनी आणि हिने परमिशन दिली। मिलिंद, पहिल्यांदा जेव्हा यांना पाहिलं तेव्हाच लग्न करायचं ठरवलं? येस, तिला मी 82 मध्ये पाहिलं एका लग्नात जळगावला। अजूनही मला तो दिवस आठवतो। लाल ड्रेस घातला होता तिने, लांब केस सोडले होते। इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट आणि आम्ही फार बोललो नाही लग्नात। तिचं चाललं होतं तिच्या भावाबरोबर, जाताना फक्त असा हात वरती केला, तिने रिस्पॉन्स दिला। आईला सांगितलं की ही लाल ड्रेसमधली मुलगी आहे, हिच्याशी मला लग्न करायचं। तेव्हाच सांगितलं? तेव्हाच सांगितलं। आईने हिच्या मोठ्या बहिणीला सांगितलं, वंदनाला, की असं असं हा म्हणतोय आणि ते म्हणाल वा वा किती छान वगैरे असं करून त्यांनी आम्हाला वेड्यात काढलं आणि आम्हाला वाटलं की आम्ही एकदम सिरियसली घेतलेलं आहे त्यांनी। त्यावेळेला आमचं लग्न तसं ठरलं। मिलिंद अभिनयाच्या क्षेत्रात आहेत, इतके पॉप्युलर आहेत, त्यांच्या कारस्थानी भूमिका पाहताना
त्याचा कितपत त्रास नाही, होतो, कितपत नेगेटिव्ह फायदा? रोल त्यांचे पहिलेपासूनच म्हणजे पहिली सिरियल जी कॅम्पस केली तिथूनच नेगेटिव्ह रोल त्यांनी म्हणजे सुरुवात होती त्यांची, म्हणून तसं काही वाटलं नाही असं, म्हणजे दोन्ही ते करू शकत होते, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, त्यामुळे असं काही वाटत नाही. कार्यक्रमाला सुरुवात करूया. चालू करूया आपली पहिली फेरी. पहिली फेरी आहे डार्लिंग डार्लिंग. आता तुमच्या लग्नाला खूप वर्ष झालेत, आपण किती ते नको सांगूया. तुम्हालाही एकमेकांना भेटून खूप वर्ष झाले, लग्नालाही खूप वर्ष झाले. तर या इतक्या वर्षात आपण एकमेकांना किती ओळखतो, आपले सूर एकमेकांचे किती जुळलेत तेवढंच बघायचं आहे. साधे साधे प्रश्न, पतीला 3 प्रश्न विचारलेले आहेत, पत्नीला 3 प्रश्न विचारलेले आहेत, पण त्याची उत्तरं मात्र उलट्याने द्यायची आहेत. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर यांनी द्यायचं आहे. चालू करूया. तुम्हाला पहिला प्रश्न आहे की यांची सर्वात आवडती भूमिका स्वतःची कुठली? ज्याचा त्याचा प्रश्न नाटकातली. उत्तर 100% बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बरं, यांना मिळालेलं पहिलं बक्षीस कुठलं होतं? ज्याचा त्याचा प्रश्नच मिळालं होतं. कुठल्या संस्थेने कुणी दिलेलं बक्षीस मिळालं होतं? नाट्य दर्पणचं. नाट्य दर्पणचं, बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे. बरं, यांचा आवडता संगीत दिग्दर्शक कोण? श्रीधर फडके. त्यांनी AR रहमान असेल, हरकत नाही, पण तरी तिनापैकी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. यांना करावीशी वाटणारी भूमिका कुठली? म्हणजे ड्रीम रोल ज्याला आपण म्हणतो, आज उघडा पडणार. यांना करावीशी वाटेल अशी भूमिका कुठली? कमला हसन त्यांना आवडतो, त्यामुळे त्यांना मिलिंद प्रयत्न नको करू. नाही, प्रयत्न नाही करत मी, कारण त्यांनी उत्तर दिलं की मदर इंडिया मधली सुनील दत्तची भूमिका. त्यामुळे बरं, यांचा आवडता लेखक? हिंदी का मराठी? मराठी रत्नाकर मतकर. 100% बरोबर आहे, अगदी उत्तर बरोबर आहे. वा, व्हेरी गुड. आणि यांची आवडती अभिनेत्री? मराठीतली, हिंदीतली? स्मिता पाटील. हेही उत्तर बरोबर आहे. तुम्ही दोघांनी 2-2 प्रश्नाची तिच्यासाठीच तर उत्तर. मी सिनेमात आलो, पण दुर्दैवाने मला तिच्यावर काम करायला मिळालं. यांचं आवडतं मराठी गाणं कुठलं? काय हिंट क्लू देशील? त्यांनी भावगीत दिलंय, चला एवढी तर मदत करूया. चंदनाची परिमळ आम्हा काय त्याचे, त्या स्वरांच्या गंधकोशी, मला वाटतं त्या फुलांच्या गंधकोशी. त्या फुलांच्या. हा, त्या फुलांच्या गंधात. हे गाणं आहे. बरं, यांची आवडती वस्तू कुठली? साडी. 100% बरोबर आहे. खरं मला मदत करायला लागणार होती या प्रश्नाला, पण त्याच्या आधीच कळलं. क्या बात आहे, व्हेरी गुड. यांना तुमच्यातली आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट कुठली? तुमच्या दैनंदिन गुण थोडा. ह्याच्यातला गुण कुठला? की दैनंदिन नीटनेटकेपणा, अजून एखादा? वक्तशीरपणा. आता प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं, कारण त्यांनी शिस्त असं लिहिलंय. म्हणजे 2 प्रश्नाची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत. मिलिंद, यांचा आवडता गोड पदार्थ? रसमलाई. याचं उत्तर येणारच होतं, 100% बरोबर आहे. बरं, आवडतं पेय? पेय स्पेसिफाय. मी जितपत ओळखतो ते सॉफ्ट ड्रिंकच पित असतील. आणि काय? सॉफ्ट ड्रिंक. मी सॉफ्ट त्यामुळे ड्रिंक. फ्रेश लाईम सोडा, सॉल्टेड. फार सॉल्ट लागत नाही तिला. अच्छा, मी तुझं कोर प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. वा, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. यांच्या जीवनातला सगळ्यात आवडता प्रसंग, आवडता क्षण? आमच्या मुलीचा जन्म. बरोबर आहे. हा ना. याचबरोबर आपली पहिली फेरी संपलेली आहे, पण पहिली फेरी संपण्याआधी आपण जरा स्कोर्स बघूया. लव्ह मॅरेज जोडीला मिळालेले 40 गुण, तुम्ही 2 प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली तुम्ही. आणि अरेंज मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 50 गुण. म्हणजे या फेरीचे विजेते आहेत अरेंज मॅरेजवाली जोडी. आणि ही फेरी जिंकल्याबद्दल तुम्हाला मिळणार आहे विवा पश्चिम तर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर. आणि ही फेरी न जिंकल्याबद्दल तुम्हाला मिळणार आहे विवा पश्चिम तर्फेच पण 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. चालू करूया आपली आजची दुसरी फेरी, गंमत जम्मत. काय, आपण इथे 2 खेळ खेळणार आहोत, एकेका मिनिटाचे. इथे काही शर्ट दिसत आहेत तुम्हाला, जे आम्ही इस्त्री करून ठेवलेले आहेत. तुम्ही एवढंच करायचं आहे की दोघांनी मिळून या शर्टाची बटणं लावायची आणि त्याच्या घड्या घालायच्यात, म्हणजे इस्त्री नंतर घालतात तशा. एका मिनिटात जितके जास्त शर्ट तुम्हाला करता येतील घड्या, ती टीम जिंकेल. चालू करूया आजची पहिली फेरी. मी आमंत्रित करतो पहिल्यांदा लव्ह मॅरेजवाल्या जोडीला. आणि ते शर्ट घडी घालून झाली की इथे ठेवायचे. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. डॉक्टर एकटे मुंबईत राहिलेले असल्यामुळे कदाचित त्यांना सवय आहे. बघूया काय होत आहे. सगळी बटन लावायची आहेत आणि तशी घडी घालून ठेवायची, इस्त्रीवाले घालतात तशी. 1 मिनिटाचा वेळ आहे आणि 15 सेकंद झालेले आहेत, पाव मिनिट संपलेलं आहे. एकच शर्ट होईल बहुतेक. बघूया ना, प्रयत्न तर करूया. 20 सेकंद झाले. डॉक्टर काय होत आहे? फार बटणं आहेत या शर्टाला. काय करणार आता, कमी शर्ट. लवकर 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 लवकर, अर्धा मिनिट झालेलं आहे. आता मला वाटतं दुसरा शर्ट तुम्ही एकत्रित करा. लवकर लवकर. अरे बापरे. हा डॉक्टर, होतंय की नाही?
मुंबईत एकटं राहिले तर काय फायदा नाही. इकडे ठेवा. अरे वा, एक झालेला आहे. दुसऱ्या शर्टाची सुरुवात. हा, पण फार सगळी बटन आहे. दुसरा शर्ट झालेला आहे. मला वाटतं डॉक्टर तुम्ही त्यांना मदत करा म्हणजे तो शर्ट होऊ शकेल. चला, वेळ संपलेली आहे. 1 मिनिट संपलेला आहे. एक एक शर्ट झालेला आहे. आता या, तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. बटन लावायला लावायला फार वेळ जातो. लहानपणी लावली नाही. बघा काय मदत करतात तुम्हाला. बघा, विरोधी पार्टीतले अजून मदत करतात. चला चला चला, घाई करा घाई करा घाई करा. किमान 3 शर्ट केलेच पाहिजे. 2 शर्ट झाले तर काही फायदा नाही. झाले झाले झाले, चला. हा, अरे वा, प्रगती आहे प्रगती आहे प्रगती आहे. होत आहे होत आहे. अर्धा मिनिट झालेला आहे. अर्धा मिनिट शिल्लक आहे. मिलिंद बटन बटन लवकर लवकर. 1 शर्ट झाला बघ तिकडे. 1 शर्ट झाला. 2च होणार आहेत. 2 होणार आहेत. तिसरा झाला तर तुम्ही जिंकणार आहात, नाहीतर काय टाय आहेच. 40 सेकंद झाले. 20 सेकंद राहिले तर 20 सवय सेकंद. नाही रे, सवय नाही. अरे पण दुसरा तरी होतोय की नाही, तो तरी कर आता. हा, सवय नाही रे. चला 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 लवकर. 50 सेकंद झाले आहेत. हा, 55, 56, 57, 58, 59, 60. वेळ संपलेली आहे. अरे ते वेळ संपली. आता खरं तर बटन मोजायला पाहिजे. तुमचं एकच बटन नव्हतं, त्यांची 3 झालेत, पण 2 शर्ट. बसा. चला. त्यामुळे दोन्ही टीम्सना 20-20 गुण मिळालेले आहेत. या खेळात कोणी जिंकलेलं नाही. आपण आत्ता खेळूया आपला पुढचा गेम. दुसरा खेळ असा आहे, मी तुम्हाला समजावून सांगतो. या 2 रिंग्स तुम्हाला दिसत आहेत. एक पतीनी पकडायची, एक पत्नीनी पकडायची. इथे उभं राहायचं आहे आणि एकमेकांकडे फेकायचे. आणि दोन्ही रिंग्स जेव्हा पकडतील तो एक सर्कल पूर्ण होईल. असं 1 मिनिटात जास्तीत जास्त किती वेळा आपण करू शकतो त्याच्यावर विजेता ठरेल. मी पहिल्यांदा सिनियरिटी वाईज डॉक्टरांना आमंत्रित करतो. या डॉक्टर. येस, तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 10, 10, 11, 12, 13, 14. अर्धा मिनिट झालेला आहे. 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 37. 1 मिनिटात खूप वेळा. आता मी आमंत्रित करतो लव्ह मॅरेज वाल्या जोडीला. या, आता तुम्ही इथे उभे राहा. कुठून सुरुवात करायची हे तू ठरवायचंय. ओके, ह्या घ्या. 1 मिनिटात किमान 37 वेळा डॉक्टरांनी केलेलं आहे. त्याच्या पुढे जायचंय आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 नाही, 1 नाही, 1, 2 नाही, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 44. 44 म्हणजेच या फेरीचे विजेते आहेत मिलिंद आणि दीपा गवळी. आणि ही फेरी जिंकल्याबद्दल चालू करूया आजची 3री फेरी. आमची 3री फेरी आहे शॉपिंग विंडो फेरी. म्हणजे काय आहे, इथे तुम्हाला 3 प्रकारच्या पिशव्या दिसतील. तिथे तुम्हाला 3 प्रकारची बास्केट्स आहेत आणि त्या बास्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तू भरलेल्या आहेत. तर आता ही पिशवी समजा पती आणि पत्नीने आपापल्या हातात घेतली तर
लाल बास्केटमधल्या कुठल्याही 2 वस्तू निवडून त्या पिशवीत टाकायच्यात, तुम्ही आणि त्यांनी. आणि त्या गोष्टी जितक्या जुळतील तितके गुण तुम्हाला मिळतील. म्हणजे एकूण 6 गोष्टी टाकायच्यात. तर मी आमंत्रित करतो डॉक्टर गिरीश ओक आणि पद्मश्री ओक यांना. या. प्रत्येक 2 वस्तू उचलण्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत 10 सेकंद. आणि त्या पिशव्या या विंडोतनं तुम्ही मला द्यायच्या आहेत. आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 10 सेकंद आहेत. कुठल्याही 2 वस्तू घ्या आणि त्या गोष्टी माझ्याकडे द्या. आता निळी पिशवी. 1 मिनिट मी तुम्हाला सांगेन. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. घ्या. कुठल्याही 2 वस्तू त्यातल्या निवडून टाकायच्या आहेत. आणि वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. तिसरी पिशवी घ्या. तुमची वेळ सुरू होते आत्ता. वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली. या बसा. आणि आता पाळी आहे मिलिंद गवळी आणि दीपा गवळी यांची. या. काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. 2-2 वस्तू निवडायच्या आहेत आणि त्या पिशव्या या विंडोतनं मला द्यायच्या आहेत. या. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. दहा सेकंद संपलेले आहेत. तुमची वेळ सुरू होतीये परत आत्ता. घ्या. 2 वस्तू निवडायच्या आहेत. लवकर लवकर. आणि वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. आणि आता तिसरी पिशवी घ्या. तुमची वेळ सुरू होते आत्ता. लवकर लवकर. 10 सेकंदच आहेत. आणि 9 आणि 10. वेळ संपलेली आहे. या बसा. आता बघूया कोणी कोणी काय काय निवडलेलं आहे ते. पहिल्यांदा या पिशवीत काय आहे. तांदूळ आणि चहा पावडर. आता बघूया त्यांनी काय निवडलंय ते. चहा पावडर आणि तांदूळ. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. अरे वा 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 वा. यात बघूया. यात आहे गॅसची शेगडी, सिलेंडर आणि कुकर. हे कोणाचं आहे. बरं डॉक्टरांनी बघूया आता काय घेतलंय. गॅसची शेगडी आहे. आणि दुसरं काय. मिक्सर आहे. मिक्सर आहे. मिक्सर आहे. म्हणजे 4पैकी 3 बरोबर आहेत. अरे वा. यात काय आहे. मुगाची डाळ आणि गहू. दोन्ही गेलं. माझं. तुमचं आहे. दोन्ही बोंबललं. दोन्ही बोंबललं. यात आहे चवळी आणि फुटाणे. म्हणजे 6पैकी 3 बरोबर आहेत. हरकत नाही. 30 गुण मिळालेले आहेत. बघूया यांनी काय केलेलं आहे ते. यात आहेत लाल मिरच्या आणि साबुदाणे. हिचा उपवास असतो आणि मी तिखट हे कोणाचं आहे. माझं. हे तू केलेलं आहे. बरं बरं. आणि आता त्यांनी काय केलं बघूया. यात लाल मिरची आहे. म्हणजे 1 बरोबर आहे. आणि दुसरं काय आहे. अरे दुसरे पण साबुदाणे आहेत. यांना 20 गुण मिळाले. त्यांनाही 20 गुण मिळाले. दोघांचंही बरोबर आहे. खुशी मीटर तिकडे बघा. आनंद झाला. जरा एकदा आमच्या खुशी मीटरकडे बघा. त्यांना खूप आनंद झालेला आहे. आता दुसरं बघूया काय आहे ते. मिक्सर आणि फ्रीज. दुसऱ्या ह्याच्यात काय आहे बघूया. दुसऱ्या ह्याच्यात एक कुकर आणि वॉटर कूलर. म्हणजे दोन्ही चुकलेले आहे. दोन्ही चुकलेलं आहे. आता तिसरी फेरी बघूया. उडदाची डाळ आणि फुटाणे. हे कोणाचं आहे. चिरंजीव दाणे. त्यांनी घेतले होते ना. नाही. आपण हळद आणि चिंच आहे. अरे बाबा. अरे जे मिळालं ते घेतलं. म्हणजे तुमची 2 उत्तरं बरोबर आलेत. तुमची 3 उत्तरं बरोबर आली आहेत. म्हणजे या फेरीचे विजेते आहेत लव्ह मॅरेज कपल.